लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतिम टप्प्याची बोलणी आता सुरू आहे. काल भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीला जाऊन आले. पक्षाच्या अंतर्गत त्यांची काही बोलणी झाली असावी, परंतु येत्या 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांची अंतिम बोलणी होऊन एक 3-4 दिवसामध्ये यादी फायनल होईल असा एक संकेत माननीय नेत्यांनी दिलेले आहे. महायुतीमध्ये जागा वाटप तर होईलच, परंतु जी काही ह्यांची बाकीच्या लोकांची जी काही आघाडी आहे त्या आघाडीमध्ये आता बिघाडीला सुरुवात झालेली आहे. मुळामध्ये युती करताना हे संकेत असतात की जोपर्यंत परिपूर्ण युती होत नाही तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराची नावाची घोषणा करू नये. परंतु एकीकडे पाहिलं तर शरद पवार साहेबांना, दुसरीकडं उद्धव ठाकरे साहेबांना, यांना सर्वांना उमेदवार घोषित करण्याची घाई लागलेली. त्यांनी एक केलं म्हणून ह्यांनी एक केला, म्हणजे आणखी त्यांची आघाडी ही झालेली नाही. मी पूर्वी सुद्धा सांगितलं होतं की यांची आघाडी होणार नाही, हे वारंवार मी स्पष्ट केलं होतं. आता वंचितचा प्रकाश आंबेडकर साहेब मला वाटतं पूर्णपणे त्यांच्यापासून बाजूला गेलेले आहेत. काँग्रेस हे आता यांनी जाहीर केलेल्या उमेदवारामुळं आता त्यांची सुद्धा अडचण झालेली आहे. त्याबद्दलचं संजय निरुपमांनी आपलं नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून या आघाडीमध्ये आता लाथाळ्याशिवाय तुम्हाला काय पाहायला मिळणार नाही. एकमेकाला लाथा मारणं, एकमेकाचा पाय ओढणं हा प्रकार आता आघाडीमध्ये सुरू झालेला आहे. म्हणून ज्यांचे विचार कधी मिळाले नाहीत, जे कधी एका विचाराने एकत्रित आले नाहीत, त्यांच्याबरोबर उभाटा गट गेलेला आहे. आणि म्हणून आता ही आघाडी होणे शक्य नाही हे आता तर आपल्याला दिसून येईल. प्रकाश आंबेडकर असं पण म्हणतात की संजय राऊत माध्यमांना खोटी माहिती देतात आणि काँग्रेसला बैठकीचा प्रस्ताव दिला आणि चेन्नीदादा यांनी ठाकरे गट किमान 18 जागांवर ठाम असल्याबाबत चिंता व्यक्त केली. काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात सहमती नाहीये, जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला नाही. मी माननीय प्रकाश आंबेडकरांना धन्यवाद देईल की जे आम्ही दरदर वेळेला बोलतोय की संजय राऊत हा खोटारडा माणूस आहे. खोटं बोल पण रेटून बोल हा त्याचा स्वभाव आहे. म्हणजे ॲक्शन करून खोटं कसं बोलायचं तर तो तसं त्यातला तो एक ॲक्टर आहे आणि त्याला दुजोरा आज प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेला आहे. ही आघाडी जर बिघडवायचं काम जर कोणी केलं असेल किंवा शिवसेना भाजपची युती तोडायचं काम कोणी केलं असेल तर हे संजय राऊतने केलेलं आहे. म्हणजे हा संजय राऊत दिल्या भाकरीचा शरद पवारचा पिद्दू आहे हे सर्वांना माहिती आहे. उद्धव ठाकरे किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा काहीतरी शिवसैनिक आहे असं जो तो भासवतोय ते मुळात चुकीचंच आहे. म्हणून संजय राऊत हा उभाटा गटाची नैया हे डुबवल्याशिवाय राहणार नाही. परंतु चर्चा आहे की महायुतीमध्ये सन्मानजनक जागा आपणास मिळतील का? काही त्याच्यावर तर्कवितर्क सुरू आहे. ऍक्च्युअल आकड्यांचा खेळ सुद्धा वेगळा सुरू आहे. नाही, हे काय तुमच्या बातम्या ज्या आहेत ना, इतक्या जागा मिळतील, तितक्या जागा मिळतील, ही जागा कोण लढवणार, इथं कोणते चेंजेस होणार, या जागा इकडे याच्याकडे गेली, ती जागा त्याच्याकडे गेली, हे सगळं चर्चा आहे. मुळामध्ये ज्या ह्या नेत्यांनी ठरवलेलं की आपल्याला 45+ आकडा गाठायचा आहे तर त्यावेळेला बेसिक तिथलचा सर्वे असेल, तिथलच्या उमेदवाराची स्थिती असेल, हे सर्व पाहून निर्णय घेतले जाणार आहेत. अनेक लोकांना अशा शंका ज्या आहेत की याची जागा बदलतील, त्याची जागा बदलतील. जागा एखादी 2 एक्सचेंज होऊ शकते, एखाद्या 2 ठिकाणचे उमेदवार बदलले जाऊ शकतात, परंतु याचा अर्थ एकदम इकडचं तिकडचं इकडं असं काही होणार नाही. या ज्या चर्चा चालू आहेत आणि आम्हाला याबद्दलचा संपूर्णपणे विश्वास माननीय नरेंद्र मोदी साहेबांवर आहे, अमित शहा साहेबांवर आहे. ते या सन्मानजनक ही युती होणार आहे आणि म्हणून शिवसेनेला त्यांचा सन्मानाचा जो काही भाग आहे त्या तेवढ्या जागा जरूर त्यांना मिळतील. अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणतात 2 ते 3 दिवसामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल आणि जिथे जे खासदार आहेत त्यांच्या जागा त्यांनाच मिळावा असा सुद्धा एक कल आहे. त्यांनी ती मागणी केली आहे. कसं पाहताय? आपल्याला पण ज्या 13 खासदारांच्या जागा आहेत तेवढ्याच आपल्या वाट्याला येणार आहेत का? नाही, असं नाही. आम्ही शिवसेना पक्षीय म्हणून आम्ही गेल्या वेळेला जे जागा लढवल्या होत्या 22 ती प्रथमतः आमची मागणी होती. आणि अजितदादांनी जे सांगितले की जे खासदार आहेत त्यांनी त्याच जागा लढवाव्यात की काय याचा निर्णय त्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. जागा मी पुन्हा एकदा सांगतो
एखादी जागा 1-2 जागा जे एक्सचेंज होणार आहेत किंवा ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की आपले कार्यकर्ते चांगले आहेत त्या जागेबद्दलचा एक सहानुभूतीपूर्वक विचार हे वरिष्ठ नेते करतील. पण कमी जागा मान्य नाही त्यामुळे दिल्लीवारी सुद्धा रद्द केली अशी पण आता चर्चा विरोधात करू लागली. दुसरीकडे मुंबईत आता एकच जागा मिळणार शिवसेनेला हे खरं तर मोठं वक्तव्य आहे. कारण मुंबईत दक्षिण मुंबई वगळता इतर जागा या भाजपने त्यावरती दावा केलेला आहे. आता हे सर्व चर्चा आहेत. या चर्चा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. अंतिम टप्प्यामध्ये याच्यात निर्णय होईल. कुणाला कमी जागा मिळतात जास्त जागा मिळत आहेत याची बोलणी केली जाईल. काल दिल्लीला न जाण्याचं कारण फक्त शिंदे साहेबांचं थोडेसे तब्येत ठीक नसल्यामुळे ते गेलेले आहेत. आताही ते आता चंद्रपूरला मुनगंटीवारांच्या कार्यक्रमाला चाललेले आहेत. म्हणून आमच्याकडे कुठेही तक्रार किंवा एकमेकांमध्ये भांडणं नाहीत. समझोता एकदम व्यवस्थित आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबाचं आणि एकनाथ शिंदे साहेबाचं सुद्धा ट्युनिंग जे आहे अत्यंत परफेक्ट असल्यामुळं युतीची बोलणी इथं बसल्यानंतर सुद्धा होऊ शकते. हे त्यात काहीही गैर नाही. पण गिरीश महाजन म्हणतायत की जसं ताटामध्ये लोणचं ठेवतो अगदी त्याप्रमाणे गिरीश महाजन आजकाल कोट्या करायला हुशार झालेले आहेत. खडसेंवर कोट्या करता करता त्यांना ते बोलायची एक त्यांची लयबद्धता झालेली आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडं एक चांगला कार्यकर्ता म्हणून पाहत असतो. गिरीश महाजनच्या वक्तव्याला एवढं सिरियस घेण्यासारखं नाही. ते हसी मजाकमध्ये बोलत असतात आणि ते तेवढंच हसी मजाकमध्ये आपण स्वीकारायचं असतं. महादेव जानकर म्हणतात की ऐनवेळी लोकसभेला भाजपनं मला जागा दिली नाही, भाजपनं धोका दिला. आपण धोका द्यायचा नाही. ज्यावेळी मी धोका देणार तेव्हा यांचं सरकार राहणार नाही. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांची एक आपली भूमिका असते. आता भाजपने त्यांना काय धोका दिला किंवा नाही दिला याबद्दलचं मी वक्तव्य करणं चुकीचं होईल. परंतु गिरीश जानकरांनी त्यांचा काय निर्णय घ्यायचा आहे ते मला वाटतं हे 2-3 दिवसामध्ये कळेल. निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये वक्तव्य येणं हे चालू असतं. पण याचा अखेरच्या क्षणाला अखेरच्या टप्प्यामध्ये निश्चितच तोडगा निघतो आणि एक समंजसी भूमिका हे अनेक नेते घेतात आणि त्याचा आता तुम्हाला लवकरच जास्त नाही 3 ते 4 दिवसामध्ये याचा प्रत्यय सुद्धा येईल. त्यांना तर आम्ही पहिल्यांदा सांगितलंय, आजही सांगतो, या आजकालच्या या राजकारणामध्ये मनसेने एकटं निवडणूक लढवणं हा फार हिमतीचा भाग होईल. म्हणून त्यांनी महायुतीमध्ये यावं ही आमची प्रमुख त्यांना आमची विनंती सुद्धा होती. परंतु अखेरला राजसाहेब आहेत, ते त्यांच्या स्टाईलनी त्यांच्या पद्धतीने ते निर्णय घेतील. दुसरीकडे महायुतीत पण आपण पाहतोय तर टोकाचं पाऊल काही जणांकडनं घेतलं जातं. जसं काल शिवतरे म्हणाले की मी पवारांच्या विरोधातच काम करणार, भले अपक्ष लढीन. आडसूळ साहेब तिकडे म्हणतात की अमरावती ही जागा आम्ही कोणाचा प्रचार करणार नाही. कल्याण लोकसभा जागेवरनं देखील आज परांजपे देखील म्हटलेले आहेत की त्या ठिकाणी वाचाळवीर शिवतरेंना समजवायला हवं. अमोल मिटकरी देखील म्हटलेले आहेत की हलकटपणाचा कळस हा राजकारणात होतोय. तसं पाहता एकूणच कुठेतरी टोकाचं पाऊल भाषेचा स्तरही घसरला जातोय. नाही, मग एकमेकाचा प्रचार करणार नाही किंवा या अपक्ष उभं राहील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा एखादा इच्छुक किंवा एखादा उमेदवार किंवा एखादा पदाधिकारी अशा जेव्हा माईक समोर येऊन किंवा मीडिया समोर येऊन बोलतो तर त्याची दखल ही माननीय मुख्यमंत्री साहेब घेत असतात. आणि त्यांनी ती दखल सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांना बोलून त्यांच्याबरोबर योग्य ती चर्चाही करतील. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्यावर टीका करताना जर खालच्या पातळीवर टीका केली हा अधिकार आपल्याला दिलेला नाही. पक्षाच्या अंतर्गत युतीमध्ये महायुतीमध्ये असताना अशा टीका करणं योग्य नाही. काही टीका काही लोकांनाच करताना शोभा देतात. उगाच तरी टीका करून असलेलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका. मग एकाने टीका केली, दुसऱ्याने जर त्याला सडकून जर उत्तर दिलं मग ते जिवारी लागायला नको. म्हणून कार्यकर्त्याच्या भूमिकेत जेव्हा आपण आहोत त्या टायमाला वरिष्ठावर काही निर्णय हे सोडले पाहिजेत. वरिष्ठ निर्णय घेतील आणि दखलही घेतील याची चिंता आपण करू नये. असं काही जे हलकटपणाचे असे जे काही स्टेटमेंट केलेले यांना माझी विनंती राहील, कृपया तुमच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल किंवा इतरांबद्दल लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल असं बोलू नये, एवढीच विनंती. भास्करराव जाधवांनी कोकणात स्वतःच्या मनातली खतखत ही बोलून दाखवलेली आहे. त्यांना गटनेता करणं अपेक्षित होतं, ते ठाकरेंनी केलं नाही. त्याचबरोबर चिपळूण आणि गुहागरमधून ते उमेदवारीसाठी देखील प्रयत्न करतायत. भास्कर जाधव जेव्हा आम्ही रिट्रीट हॉटेलला होतो
त्या टायमाला ज्या काही घडामोडी चालू होते त्यामध्ये ॲक्टिव्ह पार्ट भास्कर जाधवांचा होता. भास्कर जाधव हे माझे चांगले मित्र आहेत. मला तरी असं वाटतं की भास्कर जाधवांनी ज्या तडफेने ज्या जोमाने उबाठा गटाची साईड घेतली होती त्याचा पश्चाताप आता त्यांना होतोय. जेव्हा त्यांच्यावर संकट आलं त्या टायमाला उबाठा गटाचं कोणीही उभं राहिलं नाही, हे तेवढं सत्य आहे. आणि हीच भूमिका आमची होती. उबाठा गटाबरोबर गेली 40 वर्ष जेव्हा आम्ही बरोबर काम केलं त्यानंतर सुद्धा त्यांनी जे आम्हाला रिटर्न्स दिले त्या रिटर्न्स जर पाहिलं तर त्याचा प्रत्यय आता तुम्ही भास्कर जाधवकडे पाहून आपल्याला येईल. म्हणून भास्कर जाधवने आपल्या मनातली खतखत त्या ठिकाणी व्यक्त केली. एक चांगला नेता, एक चांगला वक्ता आणि अक्षरशः विधानसभा गाजवणारा एक आमदार म्हणून भास्कर जाधवांकडे पाहिलं जातं. मला वाटतं त्यांनी फार कमी काळामध्ये फार जास्त त्यांना त्रास झाल्याचा दिसून आलेला आहे. म्हणून आता त्यांनी त्या उबाठा गटामध्ये राहू नये आणि त्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण आम्ही सुद्धा त्यांचं स्वागतच करू. पण आणखी एक आमदार तुम्हाला डोळा मारतो असं मला उबाठा गटामधले आता डोळा मारत नाही, आता पदर पकडायच्या भानगडीत आहेत. उबाठा गटामध्ये आता मी कुणाच्या बरोबर जाऊ ही रेस लागलेली आहे. कोणीही तिथं थांबायच्या मनस्थितीत नाही. हे किती जरी बोंबलो दे आणि फार इतिहासाचे दाखले देऊ द्या, यांना आता स्वतःचं घर वाचवणं अवघड झालेलं आहे. खोटं बोलून राजकारण जास्त दिवस चालत नाही हे आता सिद्ध होत चाललेलं आहे. म्हणून आजकाल जर यांच्या सभा जर पाहिल्या, एकीकडे लाखाची सभा घेणारा माणूस आता हजारावर आलेला आहे. काही दिवसानंतर कॉर्नर सभा, मग काही दिवसानंतर एका घरामध्ये बैठका, एवढाच उद्योग यांना आता राहणार आहे. म्हणून आव आणून बोलणं आणि लोकांनी जनतेने तुमच्याबरोबर राहणं याच्यातला फरक आता त्यांच्या लक्षात आलेला आहे. म्हणून मला वाटतं की येणाऱ्या लोकसभेमध्ये यांना प्रचाराला जायची गरज नाही, घरी बसलेलेच बरे. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.